नमस्कार, एसी न्यूजमधील आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तिवसा तालुक्यातील ग्राम गुरुदेवनगर येथे एका घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 6,27,000 रुपये रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। ही घटना आज 2 जून 2026 रोजी रात्रीच्या 1:30 ते 3 वाजताच्या सुमारास घरी कोणी नसताना ही घटना घडली। गुरुदेवनगर वार्ड क्रमांक 4 येथील रहिवासी श्री हेमंत सुरेशराव बोबडे, वय 40 वर्ष, व्यवसाय बिल्डिंग मटेरियल सप्लायर कन्स्ट्रक्शन, हे आपल्या कुटुंबासह राहत असलेल्या घरी पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट फोडून 6,27,000 रुपयाची रोकड चोरून नेली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे। श्री हेमंत बोबडे यांनी तातडीने या घटनेची तक्रार तिवसा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली। तक्रार मिळताच तिवसा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। तसेच फॉरेन्सिक टीम यांनी सुद्धा पाहणी करून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तिवसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत वेगाने करत आहे।